आज खरंच आपल्याला न्याय मिळाल्यासारखं तर म्हणणार नाही, पण आपण कुठेतरी एक जिंकलो. बेल आज रिझल्ट झाली, सर्वांचं परिश्रमच करावं लागेल. सर्व माझ्या नरेंद्र भगिनींना धन्यवाद. पुढची पायरी आता आपली ही आहे, आपल्या मुलांवर त्यांनी जे हे केलेलं त्यांच्याबद्दल आता आपण पुढचं बघूया. आज जे आमच्या बाजूला जो काही एक निर्णय लागलेला आहे ते आमच्या बाजूने याच्यासाठी म्हणतो की आमच्या सगळ्यांची अशी अपेक्षा होती की बिल असं जो आहे तो त्यांचा खारिज व्हायला पाहिजे. आणि सन्माननीय न्यायाधीशांनी साधारणतः एक 4-5 तारखा केल्यानंतर पूर्ण स्टडी केल्यानंतर तेही त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले की बा ह्या अशा प्रकरणामध्ये बेल देणं ते काही योग्य होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा बेल झाली असती तरी वातावरण चिघळलं, कारण हा आमच्या अस्मितेचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आमच्या सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती येते की बाबासाहेबांच्या विरोधात जे काही कोणी अशा प्रकारचं करत असेल तर त्याचा आम्ही जबरदस्त विरोध करतो. आणि त्यामुळे ते बरं झालं की बेल रिजेक्ट झाली आणि त्यानंतर त्यांना त्या माणसाला तर हायकोर्टातही बेल व्हायला नाही पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील. आणि त्यामुळे आज आम्ही सन्माननीय न्यायाधीशांनाही धन्यवाद देतो आणि ज्या सक्रिय कार्यकर्त्यांनी या प्रकरणामध्ये आपला सहभाग घेतला त्या सगळ्यांचा धन्यवाद करतो. जय हिंद.